चंद्रपुर जिले के नागभीड़ तहसील के मिंथुर गांव में साहूकारों के दबाव में कर्ज के बोझ के तले दबे एक किसान द्वारा किडनी बेचने का मामला प्रकाश में आने पर हर तरफ हड़कंप मच गया है। वहीं इस घटना के विरोध में 3 जनवरी को मिंथुर से नागभीड़ पैदल लॉन्ग मार्च निकाली जाने की जानकारी पूर्व मंत्री बच्चू कडू ने दी है। तो आइए सुनते हैं बातचीत के दौरान बच्चू कडू ने क्या कहा। सीडीवी प्रतिनिधि अमर बुद्धार पवार की इस खबर में। चंद्रपुर जिले की नागभीड़ तहसील के मिंथुर में एक खलबलीजनक घटना, जहां केवल 1 लाख रुपयों के कर्ज के लिए एक अवैध साहूकार से 74 लाख रुपयों की वसूली करने का मामला सामने आया और इस कर्ज के बोझ तले आकर किसान पर किडनी बेचने की नौबत आ गई। पुलिस में शिकायत करने के बाद 6 आरोपियों पर मामला दर्ज किया गया तो 5 आरोपियों को गिरफ्तार किया गया है और वहीं एक फरार हुआ है। घटना की जाँच शुरू है। साहूकार द्वारा किया जा रहा शोषण थमा नहीं और इस मामले की गंभीर दखल लेते हुए पूर्व मंत्री बच्चू कडू ने पीड़ित किसान की भेंट लेकर उसका सांत्वन किया है। इस अन्याय के खिलाफ आवाज उठाने के लिए 3 जनवरी को मिंथुर से नागभीड़ ऐसा भव्य पैदल लॉन्ग मार्च निकाला जाएगा। राजमाता जिजाऊ और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनकी जयंती मौके पर बच्चू कडू के नेतृत्व में यह आंदोलन किया जाएगा। इस मार्च में तहसील के किसानों और नागरिकों ने बड़ी संख्या में शामिल होने का आह्वान किया गया है। म्हणजे मागणी आहे खरं तर हा काही लहान सहान गुन्हा नाही आहे, गंभीर आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे। याला या स्तरावरून त्याची चौकशी होणं मला वाटतं फार चुकीचं होईल। पहिली गोष्ट तर पहिले शेतकरी शेती विकून कर्ज फेडत होता, पण युगांतरानं विकास वाढत गेला असं म्हणतो आपण। विकासाचं एक वेगळं पाऊल टाकतो असं म्हणतोय। या देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानी जात असताना इथं जर रोशन सारख्या एका सामान्य कष्टकरी शेतकऱ्याला जर किडनी विकण्याची, त्याला जबरदस्ती करणं, ते विकून पैसे वसूल करणं, म्हणजे 1 लाखाच्या बदल्यात 8 लाखाची किडनी द्यावं लागतं, हा अतिशय मला वाटतं गंभीर प्रकार आहे। याला राष्ट्रीय स्तरावर खरं तर अशा पद्धतीनं गुन्हे घडताना पाहतोय। असे गुन्हे सरासरी घडत नाही आणि इथे या राज्यातला मुख्यमंत्री इथून फक्त 150 किलोमीटरवर असताना सुद्धा, विदर्भातला मुख्यमंत्री असताना त्याच्यावर आतापर्यंत जे काही ज्या पद्धतीनं समोर जायला पाहिजे होतं, अर्थात इथल्या एसपीनं फार चांगलं सहकार्य त्याला केलं, एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून मला आठवतोय। पण तो अजूनही जे गुन्हे व्हायला पाहिजे, 1994चा थोटा ऍक्ट आहे, तो कलम 18 बेकायदेशीर अवयव काढणे, हे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। कलम 18ची आम्ही मागणी करतो आहे। कलम 19 अवयवाची तस्करी झालेली आहे आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे। याच्यावर जे काही रॅकेट आहे ते रॅकेट पूर्ण कसं येईल। कलम 20 आहे, त्यात दलाल, एजंट, सावकार, डॉक्टर हे सगळे, याच्यात 10 वर्षाचा मोठा दंड आहे। मानव तस्करी आहे, म्हणजे मानव तस्करीचा 370चा गुन्हा मला वाटत नाही याच्यात दाखल केला म्हणून। 370 अपहरण आहे, कारण जबरदस्ती केली आहे, त्याला फोन केलाय, धमक्या आलेल्या आहे आणि याच्या अगोदर त्याला मारहाण झालेली आहे। त्या धमकीपोटी तो किडनी विकायला गेलेला आहे, विकल्या गेलेली आहे। त्याच्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जबर मारहाणीचा इथं अजूनही गुन्हा दाखल केला नाही। फसवणुकीचा गुन्हा आहे, हा फसवलाय त्याला विविध मार्गाने धमक्या देऊन हे जे गुन्हे दाखल व्हायचे आहेत ते गुन्हे दाखल होणं फार गरजेचे आहे। आणि एकंदरीत खंडणीच्या बाबतीत इथं गुन्हा दाखल केला, पण याच्यामध्ये अधिक आहे। पासपोर्ट ऍक्ट आहे, एक पासपोर्ट आंतरराष्ट्रीय जेव्हा गुन्हा घडतं तेव्हा कोलंबियामध्ये जो गेला असन, तिथले कोण डॉक्टर आहे, तिथली कोणती टीम आहे, आता ही इथला एसपी तो मला नाही वाटत त्या गुन्ह्यात पूर्ण पुरू शकेल। आणि एक स्पेशल SIT इथं निर्माण केली पाहिजे आणि राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे सर्रास सगळीकडे होत आहेत, सर्रास आहे। म्हणजे एक सूक्ष्म बँक ज्या आहे त्याला काय म्हणतो आपण, सूक्ष्म मायक्रो फायनान्स वाले आहेत किंवा फायनान्स जसे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स वाले आहे, हे सगळे जे काही अवैधरित्या मधातच गाडी उचलून नेणे, तशा प्रकारच्या धमक्या देणे, यासाठी एक सावित्रीबाई फुलेच्या नावानं एक सत्यशोधक समिती नेमली पाहिजे। पुऱ्या महाराष्ट्रावर ऐवज सावकारकी, म्हणजे हँड लोन जे आपण पाहतोय, धमकीपोटी वसूल करणारे, अशा याच्यावर कशा पद्धतीनं बंधनं घालता येईल यावर समिती नेमणं। कारण ह्या रोशनच्या माध्यमातून हे प्रकरण सगळं उघडकीस आलं। रोशनला आम्ही त्याला विचारलं का या लढाईसाठी तू सहभागी होणार काय, ही लढाई फक्त एका गावापुरती, नागभीड पुरती नाही, तर ही लढाई महाराष्ट्र आणि देश व्यापी लढाई आहे। आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं का 3 जानेवारीला आम्ही, ज्या दिवशी सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे आणि तिथीनुसार जिजाऊचा पण जन्मदिवस आहे, या दोनही जयंतीच्या दिवशी आम्ही या रोशनच्या घरापासून तर नागपीठ पर्यंत एक मोठा लॉंग मार्च आम्ही काढतो आहे।
नागमेळ आम्ही बंद करणार आहोत आणि हे सगळ्या मागणी आम्ही करतोय. त्याला पैसे परत दिले पाहिजे, कारण त्यानं कमी भावात शेती दिली. त्याचे दुप्पट आजचे रेट काय आहे, त्यानं किती कमी भावानं ते त्यानं वस्तू विकल्या आहे, त्याचं जो काही आयुष्याचं नुकसान झालं आहे त्याचं काय, त्याची भरपाई कोण देणार आहे. या सगळ्या गोष्टीची मागणी आम्ही आज निवेदन देऊन मी आता इथून सरळ तहसीलदाराकडे जातोय, त्यांना निवेदन देतो आणि 3 तारखेला यावर मोठा एल्गार म्हणजे नागपीर ते मी स्वतः राहून इथून आम्ही सकाळी 7-8 वाजता पायी निघू, नागभीडला पायी जाऊ आणि तिथं नागभीड बंद करू आणि महाराष्ट्रात आम्ही जे मागणी करतो आहे त्या सगळ्या मागण्या सरकारनं जर मंजूर केल्या नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन भविष्यात आम्ही करणार. कारण हे CTV के लिए प्रतिनिधि अमर बुद्धार पवार की रिपोर्ट।